माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, बघा ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे, मी त्याला अनुमोदन देतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो। प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्याने होय म्हणावे। होय ते बहुमत आहे। होय ते बहुमत। एक मताने प्रस्ताव संमत झाला। काही पुढे काय? प्रस्ताव संमत झाला आहे। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्यात आवश्यकता नाही। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे। या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे। त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे। त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढाव अशी मला खात्री आहे। आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। चला संपलं। हो साहेब, धन्यवाद धन्यवाद।
असे ह्यासाठी नाही ना कसे जरा हात शुभेच्छा. होय दादा मावळत्या अध्यक्षांना पण शुभेच्छा द्या ना. अतिशय उत्तमपणे कामकाज पार पाडल्याबद्दल त्या चेअरला दिले न्याय द्यावाच लागेल. अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही. दबाव आणू नका. हे आता पुढचं आहे ना मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग अध्यक्षाचं शेवटी भाषण होईल.